Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher animal. आपण reproduction in lower and higher animal हा topic शिकत आहोत. In this topic, in this video lecture, we are going to study about the female reproductive system. This video lecture will be the part 2 of this. For the part 1 of the female reproductive system, you will find the link inside the description box. आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याचा पार्ट 2 हा व्हिडिओ लेक्चर घेत आहोत. पार्ट 1च्या व्हिडिओ लेक्चरसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून जाऊ शकता. Female reproductive system part 2. In this video lecture, we will learn about the another uh, uh, organs out of the pair of ovaries and the pair of oviduct. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ ओव्हरीज आणि पेअर ऑफ ओविडक्ट याबद्दल शिकलेले आहोत. आता आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये द युटेरस, वजायना, एक्सटर्नल जेनेटालिया अँड a pair of vestibulars, a pair of mammary glands या ऑर्गनबद्दल या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण माहिती घेऊया. युटेरस फर्स्ट ऑर्गन यामधला कोणता आहे? युटेरस. ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे यामध्ये आपण लास्ट टाइम शिकलेले आहोत की धिस रिजन इज कॉल्ड ॲज ओव्हरी. हा जो भाग आहे याला ओव्हरी असं म्हणतात. दोन ओव्हरी आहेत. त्यानंतर ह्याला फॉलोपियन ट्यूब म्हणजे ओविडक्ट हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले. आता युटेरस म्हणजे हा जो मिडल पोर्शनचा हा व्ही शेप हा जो आहे ह्या ऑर्गनला युटेरस असं म्हटलं जातं. इट इज कॉमनली ऑल्सो कॉल्ड ए वोम्ब. याला वोम्ब असं सुद्धा नाव आहे. इट इज ए हॉलो मस्क्युलर पियर शेप्ड ऑर्गन लोकेटेड अबो अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. हे युरिनरी ब्लॅडर जी असते ह्या युरिनरी ब्लॅडरच्या वरच्या बाजूला आणि थोडंसं मागच्या बाजूला या पोझिशनमध्ये हा आढळतो आणि याचा आकार हा पियर शेप म्हणजे पेरूच्या आकाराप्रमाणे हा जो ऑर्गन आहे हा असतो. इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड अँड 2.5 सेंटीमीटर इन थिक. This is the histology. Then the uterus can be divided into 3 region. हा जो युटेरस आहे हा 3 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला जो भाग आहे याला फंडस असं म्हणायचं. त्यानंतर बॉडी म्हणजे ही जी व्ही शेप स्ट्रक्चर आहे याला बॉडी म्हणायचं. अँड देन सर्विक्स हा जो शेवटचा भाग आहे की जो वजायनामध्ये ओपन होतो त्याला सर्विक्स असं म्हणायचं. सो दीज आर द 3 पार्ट्स ऑफ युटेरस. First part, that is fundus. It is the upper dome shaped part. Normally implantation of the embryo occurs in the fundus. हा वरच्या बाजूला डोमच्या आकाराचा हा पार्ट आहे आणि त्याला फंडस असं म्हणतात. नॉर्मली इम्प्लांटेशन जे असतं हे फंडसमध्ये होत असतं. देन नेक्स्ट पार्ट इज बॉडी. इट इज द ब्रॉड पार्ट ऑफ द युटेरस विच इज ग्रॅज्युअली टॅपर्ड डाऊनवर्ड्स. हा वरच्या बाजूने रुंद आणि खालच्या बाजूने अरुंद अशा पद्धतीचा एक पार्ट आहे की जो आपण इथे बघू शकतो. हा एखादा व्ही या आकाराप्रमाणे असतो. सर्विक्स. इट इज ए नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. इट एक्सटेंड इन टू द वजायना. ही छोटी नेक आहे की जी वजायनामध्ये ओपन होते. इट पॅसेज हॅज 2 ओपनिंग. ह्याचा जो पॅसेज आहे याला 2 ओपनिंग्ज आहेत. अँड इंटरनल ओपनिंग टुवर्ड्स द बॉडी अँड द एक्सटर्नल ओपनिंग टुवर्ड्स द व्हाजायना. याचा जो पॅसेज आहे हा आतल्या बाजूने बॉडीमध्ये ओपन होतो आणि बाहेरच्या बाजूने व्हाजायनामध्ये ओपन होतो. इंटरनली द युटेरिन वॉल Internally, the uterine wall can be distinguished into 3 layer. आणि ही जी युटेरिन वॉल आहे म्हणजे हा जो बॉडी आहे ह्या बॉडीच्या वॉलला युटेरिन वॉल असं म्हटलं जातं. वॉल ऑफ द युटेरस इज कॉल्ड ॲज युटेरिन वॉल. ही जी वॉल आहे ही 3 भागामध्ये डिवाइड झालेली आहे. आउटर मोस्ट लेअर इज पेरिमेट्रियम. बाहेरचा जो लेअर आहे बाहेरच्या बाजूला ह्याला पेरिमेट्रियम असं म्हणायचं.
Middle thick muscular layer is myometrium made up of thick layer of smooth muscles. मधला जो भाग असतो, मधला भाग याला मायोमेट्रियम म्हणायचं आणि हा स्मूथ मसल्सने बनलेला आहे. Vigorous contraction of these muscles can cause the labor during the पर्च्युरेशन दॅट इज चाइल्ड बर्थ. आणि हा जो मस्क्युलर पार्ट आहे, ह्या मस्क्युलर पार्टचा उपयोग ज्या वेळेला चाइल्ड बर्थ होत असतं त्याला पर्च्युरेशन असं म्हणतात. पर्च्युरेशनच्या वेळेला लेबरिंग कॉज म्हणजे लेबरिंगची जी ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरिन, ह्या युटेरिनच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी ह्या मस्क्युलर लेअरचा इथे उपयोग होतो. द इनरमोस्ट लेअर इज कॉल्ड ॲज एंडोमेट्रियम. आतमधला जो लेअर आहे ह्या लेअरला एंडोमेट्रियम असं म्हणायचं. इट इज मेड अप ऑफ स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि हा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम्स या टिश्यूपासून बनलेला आहे. द थिकनेस ऑफ धिस लेअर रेग्युलरली अंडरगोज चेंज इन ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स अँड युटेरिन ग्लँड. हा जो लेअर आहे एंडोमेट्रियम, या एंडोमेट्रियम जो लेअर आहे हा मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेगवेगळ्या फेजमध्ये हा वेगवेगळ्या थिकनेसचा आढळून येतो आणि या लेअरमध्ये ब्लड व्हेसल्स आणि युटेरिन ग्लँडसुद्धा प्रेझेंट असतात. दीज प्रोव्हाइड द न्यूरिशमेंट टू द डेव्हलपिंग फिटस. आणि हे जे ब्लड व्हेसल्स आहेत आणि युटेरिन ग्लँड्स आहेत हे जो डेव्हलपिंग फिटस असतो त्या फिटसला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतात. नेक्स्ट पार्ट इज वजायना. इट इज ए ट्युब्युलर फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ. हा जो बाहेरच्या बाजूला ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याला वजायना असं म्हणतात. इट इज 7 to 9 सेंटीमीटर या लांबीचा असतो. इट लाईज बिटवीन द सर्विक्स अँड द व्हॅस्टिब्युल्स. हा सर्विक्स आणि बाहेरच्या बाजूला ग्लँड्स असतात व्हॅस्टिब्युल्स, म्हणजे बाहेरचं हे जे ओपनिंग आहे त्याला व्हॅस्टिब्युल्स असं म्हणतात आणि ह्या दोघांच्या मध्ये ही जी ट्यूब आहे त्याला वजायना असं म्हटलं जातं. द वजायना वॉल हॅज इनर मस्क्युलर लायनिंग, द मिडल मस्क्युलर लेअर अँड आउटर ॲडव्हेंटेशिया लेअर. ही जी वजायना आहेत ह्या वॉलचे सुद्धा 3 लायनिंग्ज आहेत. एकदम इनरमोस्ट जो आहे त्याला मस्क्युलर लायनिंग म्हणायचं, मधली जी आहे त्याला मिडल मस्क्युलर लेअर म्हणायचं आणि आउटर ॲडव्हेंटेशिया लेअर असं त्याला म्हटलं जातं. द मस्क्युलर इपिथेलियम इज स्ट्रॅटिफाईड अँड नॉन कॅरेटिनाइज्ड अँड स्टोअर्ड ग्लायकोजन. आतमधली जी लेअर आहे ही स्ट्रॅटिफाईड टिश्यूपासून बनलेली आहे आणि त्यामध्ये कॅरेटिनॉइड हे प्रेझेंट नसतं आणि हे ग्लायकोजन स्टोअर करायचं काम करतं. देअर आर नो ग्लँड्स बट सर्विकल सिक्रिशन ऑफ द म्युकस इज रिसिव्ड इन द वजायना. वजायनामध्ये ग्लँड्स प्रेझेंट नसतात परंतु सर्विक्समधून जे सिक्रिशन्स येतात हे या वजायनामध्ये रिसीव केले जातात. द ओपनिंग ऑफ वजायना इन टू व्हॅस्टिब्युल इज कॉल्ड ॲज वजायनल ऑरफिस. आणि जे बाहेरच्या बाजूला ओपनिंग असतं त्याला व्हॅस्टिब्युल्स म्हणायचं. ह्या व्हॅस्टिब्युल्सलाच एक दुसरं नाव आहे वजायनल ऑरिफिस. This opening is covered by partially by a fold of mucous membrane called as hymen. आणि हे जे ओपनिंग असतं हे पार्शली फोल्ड असलेल्या एका म्युकस लेअरने एनक्लोज केलेलं असतं. त्या लेअरला हायमेन असं म्हटलं जातं. द व्हजायना ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर द मेन्स्ट्रुअल फ्लो ॲज वेल ॲज द बर्थ कॅनल ड्युरिंग द पर्च्युरेशन. याचं फंक्शन हा मेन्स्ट्रुअल फ्लोसाठी पॅसेज म्हणून होतं आणि त्याचबरोबर बर्थच्या वेळेला पर्च्युरेशनचा सुद्धा पॅसेज हा व्हजायना हाच आहे. तर सेम पॅसेजने पर्च्युरेशनसुद्धा आणि मेन्स्ट्रुअल फ्लो ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा होतात. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया तो म्हणजे एक्सटर्नल जेनाटालिया. म्हणजे बाहेरच्या बाजूला जे ऑर्गन्स आहेत त्यांना काय काय नावं आहेत ते इथे दिलेली आहेत. द एक्सटर्नल genital organ of female include the parts external to the vagina and the collectively called as vulva. ह्या संपूर्ण जो भाग आहे त्या भागाला एकत्रित नाव दिलेलं आहे वुल्वा. कवरिंग ऑर रॅपिंग त्याला दुसरं नाव आहे कवरिंग ऑर रॅपिंग. त्याचा अर्थ ऑर पिडेंडम
याला पिडेंडम किंवा वुल्वा अशी ही दोन नावं आहेत. नेक्स्ट, दे इन्क्लूड द फॉलोइंग पार्ट्स. त्यांना काही पार्ट्स आहेत, त्या पार्ट्सची नावं खाली दिलेली आहेत. पहिला आहे व्हॅस्टिब्युल्स. इट इज ए median vertical depression of vulva enclosing the urethral and vaginal opening. युरेथ्रा आणि व्हजायनल ओपनिंग ज्या ठिकाणी होतात त्या पार्टला व्हॅस्टिब्युल्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट, लॅबिया मायनोरा. दुसरा जो आहे हा लॅबिया मायनोरा आहे. इथे लॅबियम मायनस असं म्हटलेलं आहे, त्या डायग्रॅमचं लेबल तसं आहे. These are another pair of thin fold inner to the labia majora with which they merge posteriorly to form the four chit with towards the anterior end, and they coverage into a hood-like covering around the क्लिरोटिस. तर इथे हे जे लॅबिया मायनोरिया आहे हे एक फोल्ड आहे की जे लॅबिया मेजोरा ह्याच्या आतल्या बाजूला एक स्किन फोल्ड असतं आणि हा क्लिटोरिस ह्याला सुद्धा वरच्या बाजूने रॅप करून ठेवलेलं किंवा फोल्ड करून ठेवलेला हा एक ऑर्गन आहे. क्लिटोरिस इज ए स्मॉल conical and sensitive projection lying at the anterior end of labia minora. लॅबिया मायनोराच्या वरच्या बाजूला हा एक छोटा कोनिकल आणि सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन असतो, त्याला क्लिटोरिस असं म्हटलं जातं. इट हॅज ए पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. त्यामध्ये इरेक्टाईल टिश्यूसुद्धा असतात. द कार्पोरा कवर्नोसा अँड इज होमोलॉगस टू द पेनिस. हा मेल रिप्रोडक्टिव्हच्या पेनिससारखा असणारा इरेक्टाईल टिश्यू आहे, त्याला कार्पोरा कवर्नोसा असं म्हटलं जातं. द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोरा हा पुढचा ऑर्गन आहे. दीज आर ए पेअर ऑफ फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ वुल्वा. वुल्वा बाउंड्री हा फ्लेशी फोल्डिंग म्हणजे बाहेरच्या बाजूला असणारे जे फोल्ड आहेत त्याला लॅबिया मेजोरा असं म्हटलं जातं. दे सराउंड अँड प्रोटेक्ट द अदर पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटेलिया. हे काय करतात तर इतर जे एक्सटर्नल पार्ट आहेत जेनायटेलियाचे त्याला सराउंड करतात आणि त्याला प्रोटेक्ट करायचं काम करतात. अँड एनक्लोजेस द युरेथ्रल अँड व्हजायनल ओपनिंग इन द व्हॅस्टिब्युल्स. आणि हे व्हॅस्टिब्युल्सला युरेथ्रा आणि व्हॅजायनल ओपनिंग यांना एनक्लोज करायचं सुद्धा काम करतात. नेक्स्ट ऑर्गन आहे मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस. इट इज ए फ्लेशी इलेवेशन अबॉव द लॅबिया मेजोरा. लॅबिया मेजोराच्या वरच्या बाजूला फ्लेशी इव्हॅल्युएशन जे आहे त्याला मॉन्स प्युबिस असं म्हटलं जातं. द मॉन्स प्युबिस अँड आउटर पार्ट ऑफ लॅबिया मेजर शोज द प्युबिक हेअर. ज्या एरियामध्ये प्युबिक हेअरसुद्धा असतात. नेक्स्ट पार्ट आहे ॲक्सेसरी ग्लँड. त्यांनाच दुसरं नाव आहे व्हॅस्टिब्युलर ग्लँड और बार्थोलिन्स ग्लँड. It is a part of gland open into the vestibule and release a lubricating fluid. हे एक ग्लँड आहे की जे व्हॅस्टिब्युल्समध्ये ल्युब्रिकेटिंग फ्लुइड सिक्रेट करायचं काम करतात. या ग्लँडला व्हॅस्टिब्युलर ग्लँड असं म्हटलं जातं. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ लेक्चर दॅट इज मेमरी ग्लँड. मेमरी ग्लँड आर ॲक्सेसरी ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक ॲक्सेसरी ऑर्गन आहे फॉर प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर पर्च्युरेशन. पर्च्युरेशन म्हणजे चाइल्ड बर्थनंतर मिल्क प्रोडक्शनसाठी हा ऑर्गन आहे. The development of the mammary gland occurs at puberty under the influence of estrogen and progesterone. आणि ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल प्युबेरिटी स्टेजपर्यंत येतो म्हणजे पौगंडावस्था ही वयाची अशी स्टेज आहे की 17 ते 21 वयाची 13 ते 19 हा जो गट आहे याला प्युबिटरी स्टेज असं म्हटलं जातं. या स्टेजमध्ये जे काही फिजिकल चेंजेस होतात त्यावेळेला हे डेव्हलपमेंट मेमरी ग्लँडचं डेव्हलपमेंटसुद्धा होत असतं. आणि हे जे डेव्हलपमेंट आहे हे एस्टेरोजिन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या दोन हार्मोन्स
च्या निर्मितीमुळे होत असतात. आणि हे दोन्ही हार्मोन ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल्स चालू होतात त्यावेळेला रिलीज केले जातात ड्युरिंग द प्युबर्टी. Lactotropic hormone LTH or prolactin help in the development of lactiferous tubules during pregnancy. प्रेग्नेन्सीच्या वेळेला ज्या वेळेला LTH हार्मोन्स रिलीज केले जातात त्यावेळेला हे जे लॅक्टिफेरस ट्युब्युल्स आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इथे मदत केली जाते. द मेमरी ग्लँड आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड आणि अल्टिमेटली हे जे मेमरी ग्लँड्स आहेत हे काय आहेत, स्वेट ग्लँड्सचंच एक मॉडिफिकेशन्स आहे. द मेमरी ग्लँड आर पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन द सबक्युटॅनियस टिश्यू ऑफ द अँटेरियर thorax इन द पेक्टोरल रिजन फ्रॉम द 2nd to 6th रिब्स. म्हणजे दुसऱ्या ते 6व्या रिब्सपर्यंत, रिब्स म्हणजे छातीची बरगडी, या रिब्सपर्यंत जो रिजन आहे त्याला पेक्टोरियल रिजन असं म्हटलं जातं. ह्या रिजनमध्ये मेमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होत असते. इच मेमरी ग्लँड कंटेन फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू अँड न्यूमेरस लॅक्टिफेरस डक्ट. या प्रत्येक मेमरी ग्लँडमध्ये हे फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूज असतात. हे जे येलो टिश्यू दिसते हे फॅटी टिश्यूज आहेत आणि ह्या ज्या अल्व्हिओलायप्रमाणे दिसतात त्यांना लॅक्टिफेरस डक्ट असं म्हटलं जातं. The glandular tissue of each breast is divided into 15 to 20 irregularly shaped memory lobes. आणि हे जे अल्व्हिओलाई प्रमाणे दिसत आहेत आताच दाखवले ह्यांना मेमरी लोब्स असं म्हटलं जातं. अँड दे आर इन द नंबर ऑफ 15 to 20 each with अल्व्हिओलर ग्लँड अँड लॅक्टिफेरस डक्ट. आणि प्रत्येक अल्व्हिओलर ग्लँड, प्रत्येक ह्या लोब्समध्ये अल्व्हिओलर ग्लँड आणि लॅक्टिफेरस डक्ट ह्या दोन्ही प्रेझेंट असतात. ही जी ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे याला लॅक्टिफेरस डक्ट असं म्हटलं जातं. द अल्व्हिओलर ग्लँड सिक्रेट मिल्क विच इज स्टोअर्ड इन द लुमेन ऑफ द अल्व्हिओलाय. हे अल्व्हिओलायचे जे बीड लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतात तिथे मिल्क सिक्रेट केले जातात आणि लुमेन म्हणजे आतमधला जो भाग आहे त्या लुमेनमध्ये हे स्टोअर करून ठेवलं जातं. द अल्व्हिओलाय ओपन इन टू मेमरी ट्युब्युल्स. हे अल्व्हिओलाय मेमरी ट्युब्युल्समध्ये ओपन होतात. द ट्युब्युल ऑफ इच लोब जॉईन टू फॉर्म मेमरी डक्ट. आणि हे ट्युब्युल्स जे एकत्रित ज्या ठिकाणी येतात त्याला मेमरी डक्ट असं म्हणायचं. मेनी मेमरी डक्ट जॉईन टू फॉर्म ए वायडर मेमरी ॲम्प्युला. आणि हे सगळे एकत्रित येतात आणि मेमरी ॲम्प्युला इथे तयार होतो. विच इज कनेक्टेड टू द लॅक्टिफेरस डक्ट. आणि हे सगळे लॅक्टिफेरस डक्टला कनेक्टेड असतात. These converge towards the nipples located near the tip of the breast. आणि हे वरच्या बाजूला निपल्सच्या ठिकाणी काय झालेले आहेत, ओपन झालेले आहेत. It is surrounded by a dark brown colored and the circular area of the skin called as areola. आणि हा जो भाग आहे तो डार्क सर्क्युलर एरियाने कवर्ड झालेला असतो. स्किन आहे हे डार्क असते, त्या डार्क स्किनला एरिओला असं म्हटलं जातं. So here about the female reproductive system. In this video lecture we have completed the uterus, then vagina, then external genitalia, then pair of vestibular gland, and lastly we have studied the pair of mammary gland. So this is about the female reproductive system. For the first part of the female reproductive system, you will find the link in the description box. Thank you.